धनंजय माजी निवेदिता साईमाने अध्यक्ष शहराचे अध्यक्ष विधानसभेचे राज्य सदस्य जरा मागे या इकडून फिरून जरा मागे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी टच तरी केलाय कर टच तरी केलाय काय म्हणतो बघा काय लागला जिल्ह्याच्यासाठी प्रदेश राष्ट्रवादीच्या वतीने काय लागला पण दादा तुमचा पाय लागतो सारखा माझा कुठं लागतो माझा कार्यकर्ते बंधूभगिनींना समोर दिसला आहे. बऱ्याच दिवसातून आपण फार मोठ्या संख्येने पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आला. आजचा दिवस समतेच्या भूमिकेची फणस करणार आणि सत्तेचा वापर हा नैतिकतेसाठी करायचा हा आदर्श ठेवणार पाय लागतो तुमचा छत्रपती शाहूराजांचा दिवस आणि ज्या दिवशी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत या दूरदर्शी राजाच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो त्यासाठी मलाही यावेळी निमंत्रित केलं आणि त्याच हेतून आणि भावनेनं आज मी कोल्हापुरात उपस्थित आहे. मी काल पत्रकारांना सांगितलं की शक्यतो पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे तो एक असा राजा होऊन गेला की त्यांनी उभं आयुष्य ते व्यक्तीच्यासाठी घातलं. प्रशासनाला एक दृष्टी दिली सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी ही जी महत्वाची क्षेत्र आहे त्या क्षेत्राला दिशा दिली. शेती असेल उद्योग असतील समाजाच्या उभारणीच्यासाठी शिक्षणाचा विस्तार असेल समाजाचा दमलेला घटक आहे दलित त्याला सन्मानाने जगवता कसं येईल आणि त्याचा आत्मविश्वास आणि प्रगतीमध्ये त्यांचाही वाटा आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये दृढ कशी होईल आणि हे सगळं करत असताना स्त्रियांना अधिकार देणं अल्पसंख्याकांना विश्वास देणं आणि समाजाची चव बाजूला प्रगती होईल अशा प्रकारची नीती स्वीकारतात हेच काम उभं आयुष्यभर शाहू राजांनी केलं. आणि म्हणून शाहू राजांची कीर्ती ही महाराष्ट्रापुरती सीमित नाही. या उत्तर हिंदुस्थानामध्ये जातो दक्षिणेमध्ये जातो आणि सामाजिक प्रश्नाच्यासाठी एखाद्या गैर राजकीय व्यासपीठावर चर्चा करण्याची संधी ज्यावेळी मिळते त्यावेळेला महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक प्रामुख्याने राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब
आंबेडकर यांच्या दृष्टीच्या आणि कर्तृत्वाच्या योगदानाच्या संबंधीचा विचार हा प्रकर्षांना मानता आहे. हा महाराष्ट्राचा बहुमान, देशाच्या उपेक्षित समाजाचा बहुमान आहे आणि तो बहुमान शाहू महाराजांनी प्राप्त केला आणि म्हणून त्याच्यासमोर तुम्ही आम्ही सगळेजण नतमस्तक होऊ शकतो आणि त्याचा विचार पुढे नेण्याच्या संबंधीची खबर झाली की ज्याला आपलं अर्ध्य कर्तव्य आहे या भावनेला आपलं समाजकारण आपण करायचं. एका राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यावरून आपण दिसतो. राजकीय पक्षाचे जीवन होते चढ उतार आहे. 10 वर्ष आपण देशाच्या सत्तेत होतो, 15 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याला संधी दिली. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला तो लोकांच्या भल्याचा. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये नजर टाकण्याच्या नंतर अनेक नवीन गोष्टी बघायला मिळतात. शाहू स्मारकाचे त्यांच्या जन्म ठिकाणी मी गेलो सकाळी बदल दिसतो. अनेक सुधारणा राजानगरी धरणाची प्रतिकृती आहे. मी विचारलं मुशिफांना की हे कधी सुरू केलं. ज्या वेळेला आपण सत्तेत होतो त्यावेळी त्या कामाची सुरुवात. रस्त्याने जात असताना सहजच एक नवीन इमारत म्हणजे कशी इमारत मी काही कधी यादी बघितली त्यावेळी जिल्हा न्यायालय या ठिकाणी झालेली आहे. याची कधी सुरुवात झाली ज्यावेळी ते पालकमंत्री होते त्या कालखंडामध्ये झाला. आज केशवराव भोसले सभागृहामध्ये गेले. यापूर्वी अनेकदा गेलो होतो. आज त्या सभागृहाचा चेहरा बदलला. एक उत्कृष्ट नाट्यगृह असावं ते कसं असावं ते आज या ठिकाणी बघायला मिळतं. चौकशी केली तर असं मुस्लिम ज्यावेळी या लोकांच्या हातावरील सत्ता होती त्याच वेळेच्या कामाची सुरुवात झाली. असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले. या शहराचा या जिल्ह्याचा चेहरा बदलण्याच्यासाठी त्या सत्तेचा वापर करण्याच्या बद्दलची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारने केली आणि म्हणून मिळालेल्या सत्तेचा वापर आपण या कामाच्यासाठी केंद्रामध्ये सत्ता होती. माझ्याकडे शेतीचं काम होतं. जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची आत्महत्या हा अत्यंत भयानक प्रश्न, अस्वस्थ करणारा प्रश्न. त्यातून सुटका करण्याच्यासाठी काही निकाल घ्यायचे. आत्महत्या माणूस का करतो याच्या पुरामध्ये गेलो तर पहिला खर्च निघाला कर्जबाजारी. अनेकांची चर्चा केली. कर्जबाजारी काळातून मुक्तता कशी द्यायची याचा विचार केला. या देशामध्ये अनेक वेळेला असं घडलेलं आहे की उद्योगपतींना कर्जमाफी मिळाली, म्हणजे टाटा बिर्लाला कर्जमाफी मिळते आणि जी अर्धा एकर जमीन ज्या शेतकऱ्याची आहे त्याच्या डोसक्यावर कर्जाचं ओझं वाढलं का तर निसर्गाचा आघात झाला, पाणी कमी पडलं, आणखीन काय करायला भेटली त्याचं पीक हातात गेलं आणि त्यावर त्याचा संसार होतो. तो कर्जबाजारी झाला, व्याजावर वाढून गेली आणि हे सहन झालं नाही. त्याच्या घराची भांडीपुंजी बाहेर काढली जातात वसुलीच्या निमित्तानं. ही स्थिती नजरेसमोर आली त्यावेळेला वाहनग्राहकांनी आत्महत्या करण्यास हे बदललं पाहिजे. म्हणून त्यासाठी आम्ही माफीचा निर्णय घेतला आणि स्वातंत्र्याच्या नंतर कधी 70,000 कोटीचे कर्ज माफ केले नाही. इथंच आम्ही थांबवलं नाही.
अनेक वेळेला आम्ही बघतो रिझर्व्ह बँक आदेश देते वेगवेगळ्या बँकांना की अर्थव्यवस्था मजबूत करण्याची त्यासाठी लढण्याची गरज सुरू केली. उद्योजकांचे पैसे थकले त्याला सवलत द्या. कारण सवलत शेतकऱ्यांना आम्ही निकाल घेतो. एकेकाळी 11% व्याजाचा पीक करत असतात तो 8% आणला, 8चा 6 वर गेला, 6चा 4 वर गेला. राज्य सरकारने सहकार्य केलं आणि आज त्या ठिकाणी निर्णय हा घेतलेला आहे की 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेऊन वेळेवर परत जो करेल त्याला 0% कर्ज मिळेल आणि याची अंमलबजावणी या ठिकाणी सबंध देशामध्ये कर्ज माफीच्या वृत्तीचं बदललं. पण तुमचं दुर्दैव 200-250 कोटी रुपयाचे कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला. कोणीच्या तक्रारी केल्या आणि 112 कोटी रुपयाची केलेली माफी ही परत घेण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला आहे. 100 कोटीचा फायदा फक्त कोल्हापूर जिल्ह्याला. 40% सुटका कशी करून घेता येईल यासाठी असं म्हणजे मी स्वतः आणि बाकीच्या सहकार्यांनी केंद्राच्या अर्थखात्याची मोहीम सुरू केली आहे आणि त्याच्यात तुम्हाला न्याय कसा मिळेल याची काळजी घेतली. पण एवढं सगळं करून सुद्धा राज्य बदललं. लोकशाहीमध्ये हा लोकांचा अधिकार तेव्हा वाटलं असं त्यावेळी बदल करतो. कोणीतरी येऊन सांगितलं की 800 ठिकठिकाणी निवेदन सगळीकडे आता 800 देणार तर आमच्या खात्यात पैसे येणार. ठीक आहे, फार मोठी हल्ला बघितली. आता म्हणजे 800 लावलेला कोण है उसको देखे की जिला मौका कशाचं काय 800 देण्याचं काय. आत्महत्याची संख्या वाढली. परवा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं औरंगाबादला एक शेतकरी संमेलन घेतलं. 20,000पेक्षा जास्त या ठिकाणी शेतकरी होते. सवन मराठवाड्यामध्ये 1300 कुटुंब अशी निघाली की त्या कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केली. ती बिचारी घरची कारवाई विधवा म्हणून कपाळाचं कुंचू पुसून अश्रू गाळत त्या ठिकाणी बसली. तिला कळत नाही कसा संसार करायचा. तुझा पाऊस पाणी चांगलं आलं तर कृती कशी करायची. घरात गवड्या नाही करता माणूस निघून गेला. कोणं मला उभं राहायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की या ज्या भगिनी आहेत त्यांच्या शेतीच्या कामाची सुरुवात होण्याच्यासाठी त्यांना काहीच मदत करायची. बी बियाणं खतं घ्यायला 15,000 रुपये प्रत्येकी द्यायचा निर्णय घेतला. शेतकरी सर्वांनी बैठक त्या ठिकाणी सभा होती. त्या भगिनी आल्या. त्यांच्या हातात आम्ही चेक दिले पण समाधान 21 वर्षाची मुलगी 6 महिन्याचं चाललेलं कवरेला घेऊन येते. चेक घेते तर तिच्या डोळ्याचं पाणी घ्यायचं. तिला पुढचं सगळं आयुष्य दिसतं. तिच्या पोराला कसं जबाबदायचं, त्याला कसं शिकवायचं, शेती कशी करायची याची चिंता आभार कोसळल्यावर करते. ते तिच्या चेहऱ्यावर दिसतं. असे शेकडो काही दोष नाही. या सरकारने ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि ज्यांनी अच्छे जे आणण्याच्या संबंधीचं स्वप्न आम्ही पूर्ण करू हा विश्वास दिला त्या घटकांनी या सगळ्या घटकाच्याकडे 100% दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेही एक भयावह परिस्थितीला तोंड देण्याचा परिस्थिती आज आमच्या खेड्यापाड्याच्या मुली बारीक झाल्या.
कोणते निर्णय घेतले ते तुमच्याकडे अच्छे निर्णय. आज हा सगळा जिल्हा सगळ्यात महत्वाचं पीक तुमचं उचलतं. आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता होती, आमचा प्रयत्न होता की तुम्हाला जास्तीत जास्त किंमत त्याची मिळेल. तुमची साखर जगाच्या बाजारात किती स्पर्धा करायला अडचण असेल तर त्याला वाहतुकीची सबसिडी कशी देता येईल आणि ही कारखानदारी आणि हा ऊस उत्पादक कसा जगवता येईल याची नेहमी काळजी सरकारबद्दल. या सरकारने जाहीर केलं की साखर निर्यात केली तर आम्ही सवलत देऊ, आम्ही अनुदान देऊ. घोषणा झाली, लोकांनी साखर निर्यात करायला सुरुवात केली. थोडे साखरेचे भाव बदलले की तातडीने निर्णय घेतला की जो कोणी साखर भारताच्या बाहेर टाकेल त्याला 20% कर भरावा लागेल. जी काही मी सवलत देणार होतो ती सगळी सवलत काढली जाईल. परिणाम त्याच्या किमती घसरायला लागल्या. ऊसाची किंमत द्यायची ताकद राहणार नाही आणि ऊसकरी शेतकरी हा उद्ध्वस्त. एक समाज दिल्ली करायचा सध्या ज्याच्या हातामध्ये राज्य सत्ता ती ऊसाला म्हणजे मोठे. त्यांना मी सांगतोच, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथे 90% वर शेतकरी ऊस उत्पादक 1 एकराच्या आत नाही निघाले तर काय वाटत त्यांनी सहन करण्यात तयार. कोणाकडे मोठी शेती संकट चालू घेतला माझा शेती हाके हापरायला घालून हापके मिळून त्याची काही काम करतोय शेतामध्ये. ऊस किती विचारण्याचा अर्थ आहे, कुटुंब किती जणांचा फार करणार, मेहनत करतोय, उत्पादन वाढवतोय आणि अशांची भरती सगळी आपण आणि त्याला 2 पैसे मिळत होते ते मिळण्याचा मार्ग तर तुम्ही बंद केला. अनुदान देत होतं ते तर नाहीच, पण साखर निर्यात तुम्ही केली त्याला मी आता कर बसवणार म्हणजे दंड बसवणार हे सुद्धा आताच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलं. अच्छी दिनची व्याख्या त्यांनी आम्हा सगळ्यांना या पद्धतीने दाखवली. अशा अनेक गोष्टी शेतकरी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न चाललेला. मी मागेही सांगितलं की त्याला किंमत दिल्याशिवाय तो उत्पादन वाढू शकत नाही. आणि किंमत शेतकऱ्याच्या मालाला चांगली मिळाली तर त्याला उत्पादन वाढा हे सांगावं लागेल. आम्हा लोकांच्या सत्ता होती आणि गव्हाची किंमत वाढवली, तांदूळाची किंमत वाढवली, ज्वारीची किंमत वाढवली, बाजरीची किंमत वाढवली, उसाला चांगली किंमत मिळायची काळजी घेतली, दुधाच्या बद्दलचं धोरण केलं. आणि नेमकं याच्या उच्च चाललं. पण ज्या वेळेला आम्ही त्याची किंमत वाढवली त्यावेळेला जो देश जगातला गहू आयात करत होता तो देश जगाचा 2 नंबरचा गहू निर्यात करणारा देश. भारतानं जगाचा 1 नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून नावलौकिक कमवला. भारतानं जगाचा 2 नंबरचा साखर आणि कापूस निर्यात करणारा देश म्हणून नावलौकिक कमवला. ते कशामुळे? बळीराजाच्या कष्टामुळे शेतकऱ्याच्या लाभला त्यांना जास्त किंमत मिळाली, त्यामुळे त्यांनी उत्पादन वाढवलं आणि सगळी धोरणं आता बंद करून टाकली. तर शेतकऱ्याकडे कामगाराकडे काल मी पुण्यावर पिंपरी चिंचवड महाराष्ट्राचं पिंपरी चिंचवड एक औद्योगिक केंद्र मोठा मेळावा आपण सगळ्यांना. हिंदुस्थान अँटीबायोटिक्स नावाचा कारखाना भारत सरकारच्या मालकीचा बंद आहे. 8 महिने झाले कामगारांना पगार नाही. कारखाना कोणाचा? केंद्र सरकार. ज्याच्या मालकीचा कारखाना त्यांच्या हातात देशाची सत्ता आणि 8 महिने कामगारांना पगार. कामगारांनी निवेदन दिलं आमच्या पुढे आत्महत्या करण्याची होणार. अशा अनेक कारखाने
शेतकऱ्याला न्याय नाही, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना नाही. कोणासाठी सत्ता वापर अच्छे दिला स्मार्ट सिटी कमी गमती त्या सूर्याला मोठा कार्यक्रम झाला. टीव्हीवर सगळी गणेशाचे कौतुक आहे आणि त्याच्यातून सांगितलं आता आम्ही सगळी शहरं ही स्मार्ट करतात आणि त्याच्या सुनेची निवड मी विचारला की पुण्याची कोणती झोपडपट्टी केली 40% लोक पुणे शहरामध्ये झोपडपट्टी जातात. त्याच्या कोणत्या भागाच्या विकासाचा त्यांच्या भागात पण बालेवाडी जिथे एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधलं आपलं सरकार असताना आणि जो बाले रस्ता सगळ्यात चांगले बंगले चांगले रस्ते पूर्वीच्या सरकारच्या काळात झाले त्याची आम्ही स्मार्ट सिटी करतात. म्हणजे जे आधी स्मार्ट होईल ते आता हे स्मार्ट करायचं. जिथे धोकडे आहे जिथं प्यायला पाणी नाही जिथं जायला घर रस्ता नाही त्याच्याकडे भरपूर बदला स्मार्ट. याचा अर्थ एकच लक्षामध्ये ठेवा की मूळ मूळ शब्द दिलेला होता जे चित्र रंगवलं होतं उद्याच्या भारताचं पुढच्या सगळ्याच्या समोर आणि देशाच्या गोरगरीब जनतेच्या समोर त्या संबंधीचं काम करण्याच्यासाठी येथील चित्र ज्यावेळेस यश येत नाही दिसतं त्यावेळेस लोकांचा अक्षर होऊन भरती करून लोकांचं चित्र लोकांचं मन लोकांची दृष्टी ही वळवावी आणि पहिल्यांपासून लोक विसरून जावे त्यासाठी ही स्मार्ट सगळे विभाग वेगळ्या वेगळ्या गोष्टी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा दुष्काळ प्यायला पाहिजे हजारो टँकरने महाराष्ट्रात पाणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते राम राम रावत होते आणि लोकांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या पक्षाचे अध्यक्ष होते बाकीचे पदाधिकारी होते. अनेक वेळा आता मराठवाड्यामध्ये जाऊन आले मी स्वतः सगळ्या जिल्ह्यात जाऊन आले. पण या संकटाच्या काळामध्ये रयतेच्या पाठीशी उभं राहायचं असतं ते आम्हाला शाहू राजांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला शाहू राजांचे राज्य असताना दुष्काळ पडला तर शाहू राजे सोबत जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये लोकांच्या अन्नाची व्यवस्था केली शेतकऱ्याची गुरं वाचतील याची खबरदारी घेतली आणि दुष्काळात तोंड कसं द्यायचं याचा आदर्श त्यांनी संपूर्ण समाजाच्या समोर ठेवला. तो आदर्श घेऊन आम्ही लोक त्या ठिकाणी काम करू. आमची अपेक्षा होती की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा दुष्काळ तुमच्यापैकी तुम्हा लोकांना माहीत नसेल की ज्यावेळेस दुष्काळ पडला पूर्वीच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते. नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामध्ये जवाहरलाल नेहरू स्वतः आले दुष्काळी भागाची परिस्थिती आली. 1972 असताना महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळावर 45 लाख लोकांना रोज काम देण्याचा प्रसंग आला होता. त्यावेळेला देशाच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या. त्याच्यातून आम्हाला कळीत आला की इंदिरा गांधी स्वतः दुष्काळाची परिस्थिती बघावी गावोगाव येत आहेत आणि त्या स्वतः आल्या परिस्थिती बघितली आणि राज्य सरकारला अधिक मदत करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र दुष्काळात तळपडतो प्रधानमंत्री होते आगामी करतात 7वी घ्यायची ओबामाची आणि 7वी हो त्याचं 10वी हो. इथं माणसं घरची बनतायत हे ओबामाला काही भीती वाटत आता 7 घ्यायचा तो सोडत ही गमतीची गोष्ट. ठीक आहे ना त्या हरकत देशाच्या कामासाठी जावं लागतं पण ओबामाची शेती होणार नाही. त्याचा कालखंडाचा संपला त्याच्या निवडणुकीची ज्याचा कालखंड संपला त्याचा कायदा असा
की 2 राष्ट्रपती झाला पुन्हा उभं राहतं, त्यामुळे पुन्हा हा वेळी राष्ट्रपती होणार नाही. तर तरी आमच्या चक्रात चालू जिकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले. साधारणचा कुठच्याही कामाच्यासाठी दिल्ली जावं, प्रधानमंत्र्याला भेटावं असं वाटलं तर पहिल्यांदा चौकशी करावं की कोणत्या देशात इमान गेलो दिल्लीमध्ये बहिष्कारच्या संबंधीच्या कथा, दिल्लीमध्ये त्याच्या कथा त्याची चित्र दिल्ली काय ते व्हॉट्सअपमध्ये येणार चित्रकार एका देशाच्या सीमेवर बघतात आणि विचारतात की कोणता मुलूक आहे, कोणता देश आहे, या जागा भूल गेला. अधिकारी फक्त हे भारत करा दरवेळेस सगळीकडे करा, आमची काही तक्रार नाही. जरूर जा, भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम होत असेल जरूर करा, पण इथं दुष्काळामध्ये माणसं तळपतात, प्यायला पाणी नाही. आज त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि घरातली प्रति माणसं जीव द्यायला लागली. बाया बापड्या आमच्या मुलीबाई विधवा व्हायला लागल्या. याच्याकडे थोडंच लक्ष द्या. हेच का तुमच्या आजची त्यांची काही होईल ना, त्याच्याकडे लक्ष द्या. अशी माणसं गोळा केली सगळी पिकली. माझे धनंजय लोकसभेमध्ये बसतात, त्यांच्या लोकसभेमध्ये एक मोठा टप्पा एक कोपरा असा आहे की सगळे भगवे भगवे कपडे, भगवे साड्या, साधून गाडा, हे सगळे मस्ती साधल्या. दुपारी ज्यावेळी जेवायला सुट्टी होते त्यांनी मगाशी सांगितलं आम्ही सेंट्रो हॉलमध्ये बसतो. ते सेंट्रो हॉलमध्ये आम्ही आपण बसलेलो असतो एका कोपऱ्यात आणि सगळे साधल्या साधू आले की भाजपचे आणि एक एक असं भारी आम्हाला साधू साधवी याच्यातून काही चांगले संस्कार, चांगले विचार या गोष्टीची आपल्याला सवय. एक साधवी मुलगी काय सांगितलं, या देशामध्ये मुसलमानांची संख्या वाढते तर हिंदूंनी 4-4 करोड होतात. अगदी जवाहरलाल नेहरू पासून सगळे सांगतात की या देशाची लोकसंख्या वाढली, सतत नियम करा, कुटुंब नियोजन करा, देश फार लहान ठेवा. पण हे होतं नाही, एकावर हवेत. आणि हे देशाचे मार्गदर्शन, देशाचे भाग्यविधान, म्हणजे देशाची नीती हेच. हा देश सगळ्या जाती जमातीचा, ज्याचा उल्लेख कटकऱ्यांनी केला. इथे हिंदू आहे, तिथं मुस्लिम आहे, तिथं ख्रिश्चन आहे, इथे शीख आहे, इथे जैन आहे. कोणता असा समाज नाही की ज्यांच्या समुदाय शक्तीच्या वर हा देश बनवून जातो. या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास तुम्ही बघितला. महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून मौलाना अब्दुल कलाम आला ती उभी आहे. सवन अल्पसंख्यांना संघटित केले. भारत पाकिस्तानचा प्रसंग आला आणि नाही राहणार म्हणजे पाकिस्तानमध्ये आमची भूमी ही आहे, आम्ही इथेच राहणार आणि आमची निष्ठा भारताला आम्ही देणार. एक कोट्यावधी मुस्लिमांनी सांगितलं. ज्यावेळेला पाकिस्तानची लढाई झाली त्यावेळेला अनेकांनी बलिदान दिलं. त्या बलिदान देणाऱ्यांची यादी बघितली तर अब्दुल हमीद साहेब त्याच्याकडे बघायला मिळतं. त्यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता यांना आपल्या देशाच्या भूमिकेमध्ये भूमीमध्ये येऊन न देण्याची कारवाई केली. छातीमध्ये तोफेच्या गोळ्या घेतल्या आणि प्राणांची आली. याच्या मालकीचा देश आहे, या साधू साध्वीच्या मालकीचा देश. म्हणून आम्ही सांगितलं की तुझ्या भारताची जागीर झाली. हा देश भारतीय
हा देश शाहू महाराजांनी सांगितलेल्या रयतेचा आणि त्या रयतेमध्ये सर्व जातीचे धर्माचे भाषेचे प्रांताचे लोक ज्यांची वास्तव निष्ठा आहे ते सगळे आमचे भावबंध आहेत. आज त्यांच्याशिवाय देश असं कोणी सांगत असेल की ही गोष्ट आम्ही कदाचित मान्य करणार नाही. महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये अशी प्रवृत्ती आम्ही अजिबात करून देणार नाही हे आव्हान राष्ट्रवादी पक्षाने आणि आमच्या कार्यकर्त्यांना म्हणून संकुचित विचार मूलबाळांच्या हिताची कल्पना करणारा विचार हा आज राष्ट्रामध्ये रुजवण्याचा निर्णय हा केला आणि टीका करत बसायची. काँग्रेसवर टीका करेल, याच्यावर टीका करेल, त्याच्यावर टीका करेल. पहिले 2 वर्षात ही टीका सगळ्यांच्यापर्यंत आहे. आता जरा थोडा बदल झाला. आता त्यांनी काही चांगली माणसं घेतली. एकाचं नाव सुब्रमण्यम स्वामी कर्तृत्वाने टीका करतात. पण ते विसरले की टीका इकडे करायची आता ते घराचं त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या घरोघर आतापर्यंत राष्ट्रपतीने देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या घरोघर राष्ट्रपतींनी टीका केली आहे. ती संस्था अशी आहे की देशाची अर्थव्यवस्था तिच्या नियंत्रण त्याच्याकडे त्याला शिवाय घातलं नंतर आर्थिक सल्लागारांना घातलं. आता जेटलीचा नंबर दिसतो आणि आता तिकडे सुरू केली. म्हणजे आमच्या म्हणजे राष्ट्रवादी असो काँग्रेस असो अन्य विरोधी पक्ष असो त्याला शिवाय घालून लागले. आता आपल्या सुंदर प्रदेश त्याचा अर्थ स्वच्छ या लोकांनी या देशाच्या सामान्य जनतेला जो कार्यक्रम बसण्यास शब्द दिले त्याच्याकडे त्यांचा पूर्ण दुर्लक्ष आहे. मुलबाळांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची संकुचित विचारसरणी ही या देशामध्ये वाढेल कशी तिच्या हातामध्ये देशाची सुख राहतील कशी याची काळजी घेणं हेच आमचं परम कर्तव्य आहे. हे समजून आजचं हे भाजपचं सरकार त्याची गरज आहे. म्हणून एक प्रकारचे आव्हान आपल्याकडे जातात माताजी गेल्याचं दुःख द्यायचं काळ शोधतो. हा काळ शोधवून द्यायचा नाही. या सांप्रदायिक शक्ती जी कष्टकऱ्यांच्या विरोधी आहे, सामान्याच्या विरोधी आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, तरुणांच्या विरोधी आहे, आया बहिणींच्या विरोधी आहे, दलितांच्या विरोधी आहे, आदिवासींच्या विरोधी आहे, या सगळ्यांच्या विरोधी असणारी ही शक्ती या देशामध्ये मी वाढून देणार नाही. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता छातीचा पोट करेल, आपण फक्त घरमुक्त करेल आणि संघर्ष करून पुन्हा एकदा या राज्याचा चेहरा बदलून देशाचा चेहरा बदलण्याच्यासाठी सज्ज होईल ही तयारी तुम्हाला मला केली. अनेक निवडणुका नगर परिषदा जिल्हा परिषदा आपण सगळ्यांनी चालू काय वाटेल ते आम्ही कष्ट करू. पण आमची जिल्हा परिषदेची जागा असो आमची नगर परिषदेची जागा असो ती आम्ही निवडून आणण्याच्या जाणार नाही. सरपंच साहेब असतील, राजकारण असतील, शहराचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, जे काही ठरवतील ते सगळे ठरवतील. सगळ्यांना विश्वासात घेऊन ठरवतील. त्यांनी ठरवलेले उमेदवार आणि निकाल चांगले देण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ. आमच्या सगळ्यांचा सल्ला जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांना यावेळेस जास्तीत जास्त नवीन चेहरे करा. लोकांना नवीन चेहऱ्याच्या संबंधीची आस्था. लोक म्हणतात ते बदललं पाहिजे. मागे एकदा मी सांगितलं होतं की भाकरी फिरवावं. भाकरी फिरवलेले तर करपते. आम्हाला आमची भाकरी करपून द्यायची नाही. ती आम्हाला फिरवायची. ती फिरवायची असेल तर नवीन चेहरे आणले पाहिजे. तरुणांना संधी दिली पाहिजे. अधिक मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच गावगाव उभा केला पाहिजे आणि त्या संचाच्या बाजूने गावातले भागातले तालुक्यातले जिल्ह्यातले सगळ्या घटकांचे प्रश्न सोडवणारा कोणता पक्षाचा संच काम करतो असं कोणी प्रश्न विचारला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव हे सामान्य लोकांनी घेतलं पाहिजे. त्या पद्धतीची तयारीला आपण सगळ्यांनी लागायचं. म्हणून आता हमारा जंग शुरू हुआ है. ये जंग में शामिल हो जाए और जंग में हम ये जंग जीतेंगे ही जीतेंगे और जीतकर एक नया रास्ता महाराष्ट्र के सामने और
देश के साधन दिखाएंगे। यही कोल्हापुर की आवाज है कि हम कोल्हापूरवासी आहेत, तंगेवासी आहेत, सर्व देशाच्या समोर राज्याच्या समोर निश्चितपणे दाखवून या प्रकारचा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाच्या संदर्भात मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.